नमस्कार, मी विवेक सुनील शिरसाट। आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये। आपण थोड्या वेळ थांबूया, काही जण येत आहेत ऑनलाईन तोपर्यंत। आलंय कोण कोण ऑनलाईन आलंय त्यांनी कृपया हाय पाठवा, म्हणजे मला कळेल कोण आलंय। पटपट हाय पाठवा म्हणजे मला कळत जाईल कोण कोण आलेलं आहे माझ्यासोबत ऑनलाईन। शंभू कन्या, सुचेता विजयकुमार भिसे, जय शिवराय। आपण 5-1 मिनिटं थांबूया, बाकी अजून कोणी ऑनलाईन येतंय बघूया। आवाज येतोय तुम्हाला? आवाज येत असेल तर तुम्ही रिप्लाय करा। कृपया आवाज येत असेल तर तुम्ही समजा। आणि पटपट हाय पाठवा म्हणजे कळेल आपल्याला कोण कोण ऑनलाईन आलंय। ओके, येतोय आवाज। आपण 5च मिनिटात सुरू करूया। सुरू करूया आपण 5 मिनिटात। मनोज बोरसे दादा आलेला आहे। हाय दादा, जय शिवराय। आपण 5 मिनिटातच सुरू करूया। पाचच मिनिटात आपण सुरू करूया। मी आज काय व्याख्यान आहे त्याबद्दल माहिती देतो। आज आपलं शिवचरित्रावर व्याख्यान मी देणार आहे आणि आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आज शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, त्यांचं नियोजन कसं होतं, त्यांनी आपल्या मावळ्यांना जबाबदारी दिली, त्यांनी ते जबाबदारी कशी पाळली, अजून खूप साऱ्या शिवाजी महाराजांबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्याख्यानामध्ये सांगणार आहे। तर व्याख्यान शेवटपर्यंत बघा। भरपूरसे मी सुद्धा भरपूरसे व्याख्यान ऐकलेले आहेत, शिवाजी महाराजांवरचे ऐकलेले आहेत, अजून वेगवेगळ्या विषयांवर ते व्याख्यान असतात। पण खरं तर त्या व्याख्यानामध्ये सुरू झाल्यानंतर काही जणांना असं
आवडत नाही आणि मग ते निघून जातात. पण तुम्ही तसं करू नका, कारण आजचं जे व्याख्यान आहे ते नुसतं सिरियसलीच नाही आहे. आपण हे व्याख्यान हसत खेळत तुम्हाला मी समजून देणार आहे, तुम्ही समजून घेणार आहात. आणि आपण आजच्या व्याख्यानामध्ये शिवचरित्रावर विषय तर मांडणारच आहोत, पण यामध्ये भरपूरशी कॉमेडी भरलेली आहे, यामध्ये भरपूरशा गमती भरलेल्या आहेत. महाराजांची माहिती जी आहे आपण हसत खेळत घेणार आहोत, त्यामुळे आमच्यासोबत जोडले राहा शेवटपर्यंत. अजून 10-20 जण थोडेसे ऑनलाईन आले की आपण मग सुरू करूया. दहा जण आलेले आहेत. कोण कोण अजून आलेलं आहे त्यांनी हाय करा. सोपान वाटवाडे सर आलेले आहेत. हे आम्हाला 7वीला होते खेळाच्या याला. यांच्यासमोर एकदा मी व्याख्यान केलेलं आहे शिवचरित्रावर. धन्यवाद सर तुम्ही ऑनलाईन आल्याबद्दल. तुमचं ह्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सरचं स्वागत आहे. आपण 5च मिनिटात सुरू करणार आहोत सर. आपण 5च मिनिटात सुरू करणार आहोत. निलेश मसाले सर, जय शिवराय. हर्षद सूर्यवंशी सर, तुम्हाला सुद्धा जय शिवराय, जय शंभूराजे. आजचं व्याख्यान आपलं शिवचरित्रावर राहणार आहे. आपण 5 मिनिटात सुरू करूया. अमरदीप पोटफोडे, थँक्यू सर. सचिन सर जय काका सुद्धा आता आलेले आहेत ऑनलाईन, त्यांना सुद्धा जय शिवराय. आपण 5च मिनिटात सुरू करणार आहोत. आहोत दिनेश भाऊ डगे, हे सुद्धा ऑनलाईन आलेले आहेत, त्यांना सुद्धा जय शिवराय. मला सुद्धा खूप जण ऑनलाईन येण्याची इच्छा आहे, त्यामुळे आपण थोडंसं थांबूया.
साक्षी भोपले सुद्धा ऑनलाईन आलेले आहेत, त्यांना सुद्धा जय शिवराय. अमोल शिंदे सर सुद्धा ऑनलाईन आलेले आहेत, त्यांना सुद्धा जय शिवराय, जय जिजाऊ. आवाज येतोय सगळ्यांना? रिप्लाय करा. गणेश दमाटे सुद्धा ऑनलाईन आलेले आहेत, त्यांना सुद्धा जय शिवराय. आवाज येतोय सगळ्यांना? येस येतोय. ओके, चला आपण सुरू करूया मग. खरं तर अशी खूप सारी लोक असतात की ज्यांना शिवाजी महाराज आवडतात, शिवभक्त. आता जवळजवळ आता तुम्ही सगळे आलेले आहात ऑनलाईन, सगळे शिवभक्त आहात. पण अशा काही गोष्टी असतात शिवाजी महाराजांबद्दलच्या ज्या आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहितीच नसतात, किंवा ज्या गोष्टी आपण कधी ओळखून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. तर आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया की नाही? हो, तर करूया. खरं तर परवा एका वर्तमानपत्रामध्ये जाहिरात छापून आली होती की एखाद्या ड्रायव्हरचा गेल्या 25 वर्षापासून ज्या ड्रायव्हरचा एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीस यावं. मग आता मुलाखती सुरू झाल्या, काही ड्रायव्हर मुलाखतीला आले. मग पहिल्याला विचारलं, का गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. साक्षी म्हणजे सगळं तपासलं. तो म्हणला फक्त एकदा गाडी ब्रेक फेल झाली म्हणून कुठं थोडा दरीत कोसळलो, पण बाकी कुठं धक्का नाही. त्याला म्हटले मग चला बाजूला. दुसरा आला, दुसऱ्याला विचारलं, काय गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. मग फक्त पूर्ण येऊन एक जण माझ्या अंगावर आदळला, तेवढंच कुठं, पण बाकी कुठं धक्का नाही. मग त्याने परीक्षण काय म्हटले, तुम्ही पण बाजूला चला. तिसरा आला, तिसऱ्याला विचारलं, काय गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. साक्षी, पुरावे, कागदपत्र सारं तपासलं. या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षापासून एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी न राहून त्याला विचारलं, काय गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकही अपघात नाही? तुम्हाला तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसं तो मग ते म्हणाले की साहेब, गेल्या 25 वर्षापासून माझी गाडी मी गॅरेजला लावली तर बाहेरच नाही काढली, म्हणून मग गेल्या 25 वर्षापासून माझा अपघातच झाला नाही. म्हणजे ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा कधी विषयच येत नाही, परंतु ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. आणि रस्ते म्हटले का खड्डे ठरलेले, टक्के टोलपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं. ही सगळी झुंज ज्याला जिंकता येते, हा सगळा संघर्ष ज्याला सोसता येतो, त्याला यश जिंकता येतं. 350 वर्षापूर्वी माझ्या महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष जेवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. तर महाराजांनी स्वराज्य निर्माण करायचं म्हणून स्वराज्य निर्माण नाही केलं. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात एक घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं. बघा ना, महाराजांनी स्वराज्य असं स्वतःचं राज्य म्हणून निर्माण नाही केलं. तर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण महाराजांनी स्वतःच्या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं. महाराजांनी नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या इथे मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याचा उल्लेख करावा, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. या मातीतल्या प्रत्येकात रुजवली, पुरवली, भरवली आणि मग मातीसाठी लढायला माणसं सिद्ध झाली. खरं तर शिवकाळ हा जगातला एकमेव असा काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही, जिथं माणसं मरण्यासाठी नाही, जिथं माणसं जगण्यासाठी मरण्यासाठी स्पर्धा करतायत. अहो बघा ना, महाराजांनी कुठली एक मोहीम काढावी, तानाजी खच दिशी पुढे यायचा, राज म्या जाणार, तसा बाजी म्हणायचा, ताना कुठं निघाला पुढं,
ते काय नाही राज, एवढा वा आपला, आपण जाणार राज, आपण लढणार राज. तसा खच दिशी बाजी यायचा. तानाजी लगेच म्हणायचा, अय ओ बाजी, कवापासून नंबर लावून बसलोय का? ते काय नाही राज, ही मोहीम आपली, आपण जाणार राज, आपण लढणार राज. मग असे म्हणजे पहिला काळ आहे, माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या स्वराज्याचं, सगळ्यात मोठं. नाहीतर बघा ना, स्वराज्याची निर्मिती कशी झाली. शहाजीराजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे भकास कंगाल करून टाकलं होतं पुणे. आणि मग त्याच पुण्यात एक पहार रोवली आहे, तुटकी वाद फुटकी कविता कवला अडकवली आहे आणि सांगितलं इथल्या रयतेला, इथं वस्ती करणं अशुभ, इथं जो वस्ती करल त्याचा निर्वंश होईल. अशा पुण्यात आल्या मासाहेब. इथं जहागिरी तर करायची आहे, राज्य तर चालवायचंय, पण जहागिरी करावी कोणावर, राज्य चालवा कुणावर, दकडा धोंड्यांवर. माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्या खोऱ्यात कडे कपाऱ्यात. महासाहेबांनी त्या परागंदा लोकांना घातली साथ, या परत या गावात. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं ते रुवल्या गेलेल्या पहारीकडं. कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं ती रोवल्या गेलेली पार उचकाटली, दूर भिरगावून दिली आणि अंधश्रद्धेचं जोगाड जुगारलं आणि कडाडल्या मासाहेब, मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि मग अशा एकुलत्या एक शिवबाला घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता मग रयतेला विश्वास आला, अरे मासाहेब राहताय तिथं, मग आपण का नाही. हळूहळू रयत परतू लागली, घरं गजबजू लागली, गावं कुजबुजू लागली. पण रयते पुढं पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला, घरात तर आलो, गावात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय. आणि मग त्याच वेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभी राहिली, जिचं नाव होतं स्वराज्य. आणि त्या स्वराज्य संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. आणि मग हळूहळू त्या संस्थेने शेतकऱ्यांना पिकं दिली, बिबियाणी दिली, बैल जोड्या दिल्या. आणि मग बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली. आणि मग पेरणी झाल्यानंतर मग त्या शेतामध्ये कणस लागू लागली, कणसाला सोन्यासारखी मोत्याची दाणीही आली. आणि मग ती दाणी आल्यावर मग शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळजाचा थरकाप उडाला. आजूबाजूची रानगव्यासारखी जनावरं त्या पिकात उच्छाद मांडायची, उभं पीक नेसताना बूत करायची, डोळ्यात देखत पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी अवंतील झाला, धावत धावत मासाहेबांकडे गेला. मासाहेबांना सांगता झाला, मासाहेब, पेरणी तर झाली, पिकं तर आली, त्याला मोत्यासारखी दाणीही लटकली, पण मासाहेब, जनावरं पिकात उच्छाद मांडतात, उभं पीक नेसताना बूत करतात, सगळं पीक पायाखाली तुडवतात, काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत. आणि मग बघता बघता रयतेला पुढच्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली. आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दवंडी द्यायला सांगितली. जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि मग काय, गावागावातनं तरणीबाज जिगरबाज पोरं बाहेर पडली, रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखाद्या जनावर फुसफासताना दिसलं, त्याच्या चपळाईनं जेब घ्यायला लागली, त्याच्या मुसक्या उघडायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक, पिकाचं जनावरांपासून संरक्षण झालं, आणि दोन, स्वराज्यासाठी आवश्यक मावळ्यांची मांदी आली, आपोआप गोळा झाली. एके दिवशी असाच 1.5-2चा कहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक 5-6 पोरांचा गलका बाहेर ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढे झाला. 5-6 तरणीबाण पोरं, एका पोराच्या डोक्यावर भलं मोठं रानगव्याचं घोडं. पहारेकरानं विचारलं, काय र? तसं ते तरणबाण पोरग म्हणाल, मासाहेबासनी भेटायचंय. का र? मासाहेबांनी दवंडी दिली ना की जो कोणी जनावरात उच्छाद मांडणाऱ्या त्याचा बंदोबस्त करील त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय ना. तशा मासाहेब तशी त्या सैनिकांना सांगितलं की अरे लेक, आपण सकाळी की मासाहेब झोपल्या जातात.
नाही नाही, मासाहेबासनी भेटल्या बिगर जाणार नाही. अरे येडा का खुळाले का, रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी ये की, मासाहेब झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबासनी भेटल्या बिगर जाणार नाही. आणि पुरं मग हट्टच धरायला सुरुवात केला त्यांनी. आणि हा बाहेरचा गोंधळ गलका ऐकून मासाहेब स्वतः जाती नाही येत्या झाल्या. काय गडबड रे. तसं ते तरुण पाहून पोरग सरदेशी पुढं झालं. मासाप मासाप मासाप, तुम्ही दवंडी दिली ती नाव की जो कोणी जनावराचा शिकार करल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नाव. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं आणि एकदा त्या जनावराकडे बघितलं. आणि मासाहेब त्या पोराला म्हणाल्या, अरे पण आम्ही सकाळी असंही सांगितलेलं की अख्खं जनावर आणायची काही गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला. तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब ते देण्यातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, जर सकाळी आला असतास तर आम्ही का तुला सोन्याचं कडं दिला नसतं. हे जसं ऐकलं तसं त्या पोराच्या दोन्ही डोळ्यात त्या गळगळ पाणी खाली यायला लागलं. त्या पोराला हुंका फुटला आणि आलेला हुंका दाबत ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना, 10 हत्तींचं बळ येतं. या जनावराची शिकार केली आणि असं वाटलं कधी तुमच्या जवळ येतो आणि कधी तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासा, फक्त तुमच्या कौतुकाची थाप माया मागे राहू द्या. मासा पुढं झाल्या, त्याचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं. तसं ते तरुण बाण पोरग म्हणालं, तानाजी मालुसरा, उमरान गावचाजी. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरं तर ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजात नररत्न उगवतात, आणि ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात त्या समाजामध्ये नवरत्न कधी उगवत नाही. स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर नाही तर स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही तर स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभं राहिलंय. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. नाहीतर बघा ना, औरंगजेब कोणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं राज्य म्हणजे औरंगजेबाचं, आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं. काबूल पासून कंदहार पर्यंत आणि यमुनेपासून गंगेपर्यंत अशा त्याच्या साम्राज्याचा विस्तार, असं औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य तर अवघं 6 जिल्ह्यांपुरतं पसरलेलं माझं शिवरायांचं स्वराज्य. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000चं सैन्य, म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बस 35,000. म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर आहे. मग हा मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला का टपलाय. वयाची 36 वर्ष घालवली त्यांनी. 36 वर्ष त्याला स्वराज्य निस्तेनाबूत करायचंय, स्वराज्य संपवायचंय, स्वराज्य त्याला उद्ध्वस्त करायचंय. अरे स्वराज्यच का, स्वराज्यच का. तिकडे इराणचा शाब्बास तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, कुतुबशाही घे, निजामशाही घे, स्वराज्यच का. याचं उत्तर औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शाब्बासचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य ईदुर्रानचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे, अहमदनगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट व बादशहाचं नाहीये, तर हे इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी माग पुढं बघत नाही. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हा आहे. बघा ना, औरंगजेबाने महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या यशस्वीरित्याच घडवून मांडलं. हे रयतेचं राज्य आहे. अहो नाहीतर बघा ना, तो बुंदेलखंडातला छत्रसाल बुंदेल आलाय महाराजांकडं. तो आला आणि महाराजांना म्हणाला,
राजे, आपण जसे महाराष्ट्रात स्वराज्य उभे केले तसे आपण आता माझ्या बुंदेलखंडात यावे आणि मलाही राज्य उभे करून द्यावे. महाराज म्हटले, पहिला चालता, मी तुझ्याकडे यावं, तुला राज्य उभं करून द्यावं, मग तू राज्य करशील. माझ्याकडे कोण आलं, मला कोणी मदत केली? या मातीत उगवलेल्या लोकांच्या बळावर मी हे राज्य उभं केलं. जे मी इथं केलं ना ते तू तिथं जाऊन कर. हा छत्रसाल बुंदेल महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती कुठेही नाही, हे खरंच आहे. आणि जर हा महाराष्ट्राचा स्वराज्याचा पूर्ण प्रयोग जर अख्ख्या भारतात पसरला ना तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. खरंच आहे. हो, नाही तर बघा ना, व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतो बरं का मी, देश. व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतो मी, मुंबई जिल्हा एवढंही नाही, पण राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राशी झुंजावतंय. 36 वर्ष झाली अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र अजून एवढ्याशा व्हिएतनामला हरवू नाही शकली. का माहितीये? कारण या व्हिएतनामच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. व्हिएतनाममध्ये त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्य सेनानी कू ची मिन नाव त्याची समाधी आहे व्हिएतनाममध्ये. त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहितीये? शिवाजी महाराजांचा मावळा येथे जनविश्रांती घेतो आहे. व्हिएतनाममध्ये. हा बघा ना, म्हणून तर ते राष्ट्र आजही आपल्या खूप पुढे. ते तर जाऊ द्या, मी त्याच नाही भरपूर राष्ट्रांचा अभ्यासक्रम बघितला. अमेरिकेमध्ये मोठमोठ्या परीक्षा होतात. तिथं पोस्टल विद्यालय नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये MBAच्या पोरांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत. पाकिस्तानातल्या 6वीच्या मुलांना पाठ्यपुस्तकामध्ये धडा आहे, आदर्श राजा असा असावा. पाकिस्तानात जगातली 110 राष्ट्र शिवाजी महाराजांच्या गोरिला युद्धतंत्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करताय. हे ऐकल्यावर मला प्रश्न पडतो की माझ्या देशातल्या, माझ्या राष्ट्रातल्या, माझ्या मित्रांच्या, माझ्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराज किती आहेत? एखाद्या इंग्लिश मिडियमच्या मुलाला विचारा किती आहेत रे शिवाजी महाराज, तो म्हणतो 4 मार्काला आहे. एक शिवाजी महाराजांचं 4थीचं आणि 7वीचं पुस्तक काढलं आणि राजा शिवछत्रपती विषय संपल्यानंतर आता CBSE पॅटर्नचं पुस्तक आलंय हिस्ट्रीचं. त्याच्यामध्ये 1700 पानांचं पुस्तक आहे. त्या 1700 पानांमध्ये शिवाजी महाराज किती आहेत माहितीये? 4 ओळी फक्त. संभाजींचं तर सोडूनच द्या, तुकोबा रायबा तर बाजूलाच ठेवा. कुठला इतिहास शिकणार आहे उद्याची पोरं? अहो तेही जाऊ द्या. आता आपण हे लाईव्ह बोलतोय, माईकचा पण शोध लागलेला आहे. त्या काळात माईकचा शोध लागला नव्हता. हे ध्वनिक्षेपणाचं यंत्र विकसित झालं नव्हतं. पण जा कधी रायगडावर, तिथल्या एखाद्या तिथं गेलात ना तर बरोबर तख्ताच्या मागच्याच बाजूला, म्हणजे कुठेही रायगडावर गेलात ना तुम्ही का एकाने नगार खाण्याखाली या, एकाने आपल्या सिंहासनाजवळ या. नगार खाण्याखाली कितीही हळू आवाजात बोला, सिंहासनावरती स्पष्ट ऐकू येतं आजही. परवा राजगडावरच्या राजमाचीचं काम चालू होतं. शिवाजी महाराजांनी बांधलेला अँटी चेंबर सापडलाय. अँटी चेंबर ही संकल्पना आत्ताची, महाराजांनी त्या काळात अस्तित्वात आणली. कुठला लाकूड जाळल्यावर काळा धूर होतो, कुठला लाकूड जाळल्यावर पांढरा धूर, कुठला लाकूड जाळल्यावर निळ्या ज्वाळा आणि कुठला लाकूड जाळल्यावर लाल ज्वाळा, याच्यावर संकेत ठरायचे महाराजांचे. आमचा तानाजी कोंढाणा घ्यायला गेला, कोंढाणा जिंकला. तशी मावळ्यांनी कोंढाण्यावरची पांढऱ्या गवताची गंज पेटवली. त्या गंजेचा पांढरा धूर आसमानात भिडला आणि तो पांढरा धूर राजांनी राजगडावरनं पाहिला आणि राजे कडाडले, गड फते. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा.
एखादी अशुभ बातमी असेल, रायगडावर काळा धूर केला जायचा, रायगडाचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा धूर, तोरण्याचा काळा धूर तोरण्याचा काळा धूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळा धूर, राजगडाचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा, मग प्रतापगडावर काळा धूर, प्रतापगडाचा काळा धूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा, मग दातेगडावर काळा धूर, दातेगडाचा काळा धूर दातेगडाचा काळा धूर आपल्या स्वर्णदुर्गावर दिसायचा, मग स्वर्णदुर्गावर काळा धूर, स्वर्णदुर्गाचा काळा धूर पद्मदुर्गावर दिसायचा, मग पद्मदुर्गावर काळा धूर, पद्मदुर्गाचा काळा धूर सिंधुदुर्गावर दिसायचा, मग सिंधुदुर्गावर काळा धूर महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यांवर 1 तासाच्या आत मेसेज पोहोचायचा. काय झालंय? आउट ऑफ कव्हरेज, सभी लाईने व्यस्त है. प्रकार नाही हो, हे 350 वर्षापूर्वी अस्तित्वाला आहे, 350 वर्षापूर्वी. पण महाराजांना त्याच वेळी जाणीव आली की स्वराज्य उभं राहील, पण त्याचं रक्षण त्याचं काय? विजय साम्राज्य नव्हते, देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य नव्हतं, मग ते का उद्ध्वस्त झालं? परक्यांचे वरमंटे त्यांच्या छाताडावर का फिरले? त्यांच्यात शौर्य नव्हतं, त्यांच्यात धैर्य नव्हतं, त्यांच्यात साहस नव्हतं, धाडस नव्हतं, मग का? ही मराठा साम्राज्य असताना का गेली? आणि त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं, हे शत्रू आले, हे सगळे दर्यावरनं आले, समुद्रातनं आले, आमच्या छाताडावर थया थया नाचले आणि परत समुद्रात जाऊन थांबले. आमच्यात शौर्य होतं, आमच्यात धैर्य होतं, आम्ही पाठलाग करत सुसाट सुटलोय, पण समुद्रात आम्हाला फक्त 5 मैल जायची परवानगी, 6व्या मैलावर तुम्ही जायचं नाही. परकीय छाताडावर नाचत होते, 7 मैलावर जाऊन थांबत होते, आम्ही पाठलाग फक्त 6 मैलापर्यंत करू शकत होतो. शौर्य असूनही ते कारणी लागत नव्हतं. मग महाराजांनी मोर्चा काढला, महाराज उपोषणाला बसले. काय केलं महाराजांनी? महाराजांनी विचार केला, समुद्रात कोण जाऊ शकतं? कोळी अग्री भंडारी. महाराजांनी हे सगळे कोळी अग्री भंडारी गोळा केले. समुद्रात कोण जाऊ शकतं? मुस्लिम जाऊ शकतात. महाराजांनी दौलत खान दर्या साधला आपल्या सोबत आणि दौलत खानावर कळाडले, दौलत खा या पुढे समुद्रावरनं कोणी आक्रमण केलं नाही पाहिजे, आणि जर केलं तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. दौलत खानाला वर्दी मिळाली, अरबी आले, आक्रमणाला आले. ते अरबी लोक यायचे, माणसांचे नाक कान कापायचे, दर्या रक्ताळून टाकायचे. खवळले महाराज. अरबी आले, आक्रमणाला आले, तसं मराठ्यांचं आरमार सुसाट सुटलं, पार मस्कत पर्यंत पाठलाग करत गेलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं आणि काही अरब समुद्रातच कापले गेले. 200 अरब जिवंत सापडले. मराठी आरमाराचा हा पहिला विजय होता. बरं, आता सापडले ते महाराजांच्या सामने पेश केले. महाराजांनी बघितलं, आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खानाला सांगितलं, दौलत खान, आमच्या वासोट्याचा किल्ला आहे, व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला, आणि डोंगरात आहे, घनगाड जंगल. जसा जंगलामध्ये दबा धरून बसावा तसा तो व्याघ्रगड. जाणं सोपं नाही हो तिथं. दिवसा ढवळ्या सूर्य जमिनीवर पोचत नाही. माणसाची तर बातच सोडा, पाखरही तिकडं फिरकत नाही. एकदा पुण्यातली 4-5-6 पोरं गेली होती तिथं, हेलिकॉप्टरने शोधावी लागली. एवढा भयान आहे तो. अजूनही त्या काळात कसा असेल? महाराजांनी सांगितलं दौलत खानला, दौलत खान, हे 200 अरब त्या वासोट्याच्या किल्ल्यावर न्या. यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, हे मेले नाही पाहिजे बस. त्या 200 अरबांना मराठी नुसते मारत होते. इतके मारले, इतके मारले, पहिल्याच आठवड्यात एवढे सुजले, एकमेकांनाच ओळखेना. तू आमच्यातलाच का? इतके मारले. 1 महिन्यानंतर महाराजांनी सांगितलं, आता हे सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवा आणि द्या त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीला काय पटेना. तो म्हणाला, राज, सोडायचं होतं तर धरलं कशाला? महाराज म्हटले, जाऊ दे रे, जाऊ दे रे,
महाराजांचा आदेश होता. त्यांच्या त्या जहाजामध्ये ते 200 अरब बसवले दिले त्यांच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये फाटवून. पण कोंडाजीला काय प्रश्न पटेना. कोंडाजी म्हणला, राज सोडायचं होतं तर धरलं कशाला. राजे म्हणले, कोंडाजी आता हे सुजलेले 200 अरब त्यांच्या प्रांतात जातील, त्यांच्या गावी येतील, त्यांच्या घरासमोर उभे राहतील, दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील आमचे हे घरात नाही, नंतर या. यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत कोंडाजी. आणि चुकून जर कोणी महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं पाहून निघालं तर पहिला हा आडवा जाईल. कुठं निघाला? महाराष्ट्रात नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ. भयानक काय तो राजा, आमचे काय हाल केले माहितीये ना, नको जाऊ. ताप नाही माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं कुणी बघायची. महाराजांनी दहशत बसवली. कुणी नाही, समुद्रावर नाही, हे काही आक्रमण नाही. नंतर त्याच्यानंतर आक्रमण झालं आता 26/11. 350 वर्षापूर्वी माझ्या महाराजांनी सांगितलं होतं, महाराष्ट्राला धोका जमिनीवर नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रात नाही. पण काय गेले 350 वर्ष आम्ही महाराज नुसते डोक्यावर घेऊनच नाचत बसलो. आम्ही महाराज कधी डोक्यात घातलीच नाही. 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळलं महाराज सांगत होते ते खरं होतं. पण महाराजांनी जे सांगितलं ते आपण ऐकायला पाहिजे होतं नाही. बरं आता ते झालं, ते पाठवले, तेवढं सगळं झालं. मग आता महाराजांनी दुसरा विचार केला, स्वराज्य उभा राहील, स्वराज्य उभा राहील. पण स्वराज्य स्वतःच्या पायावर तेव्हा काय उभं नव्हतं. आणि एक गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जी माणसं स्वतः दुसऱ्याच्या पायावर उभी असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. दुसऱ्यांच्या पायावर उभी राहतात ते कधीही कोसळू शकतात. पण जे स्वतःच्या पायावर उभे राहतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य उभं करायचं आहे पण स्वतःच्या पायावर केलं पाहिजे. तत्कालीन काळामध्ये जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्यावा लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. आणि त्यांनी देणं बंद केलं तर परिस्थिती कधी उद्भवू शकते. महाराजांनी त्याचा विचार केला. महाराजांनी आपल्या कल्याणच्या जवळ आज आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वेगवेगळे कारखाने काढले आणि त्या कारखान्यांमध्ये मग वेगवेगळे असे यायला लागले. आणि महाराज वचननामा काय स्वराज्याचा, रस्ते नीट करतो, भारनियम बंद करतो, बेरोजगारी हटवतो. काय स्वराज्याचा वचननामा काय? सर्वास पोटा असं नाव नाही, बस. त्यामधून मग वेगवेगळे मग लोक तिथे यायला लागले. प्रत्येकाला काम मिळालं, स्वराज्यात प्रत्येक जण सामील झाला. तो सुतार सुद्धा ती फळी रांधताना आनंदानं रांधायचा की या फळीचं जहाज होणार आहे, मग ते जहाज समुद्रात जाणार आहे आणि मग ते जहाज जेव्हा समुद्रामध्ये विजय मिळवेल ना तेव्हा मला अभिमान वाटेल की ह्या जहाजाची फळी मी रांधली आहे, मी. प्रत्येक जण सामील करून घेतला हो, प्रत्येक जण. इतकं माझं स्वराज्य मोठं आहे, इतक्या माझ्या महाराजांचं कार्य मोठं आहे. खरं तर शिवाजी महाराजांनी सर्व केलं. महाराजांनी पण स्वराज्य उभं केलं, पण महाराजांनी नुसतं स्वराज्यच नाही उभं केलं, कैक नवीन प्रयोग केले. महाराजांनी नुसतं स्वराज्य उभं करायचं आणि मग ते राखायचं एवढंच नाही केलं. महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली. ही जबाबदारी तुझी. जबाबदारी दिल्यावर तो माणूस अक्षरशः म्हणायचा की आता बस बघायचा नाही त्या जबाबदारीकडे. तो माणूस ती पूर्ण करणार म्हणजे करणार. खोल विश्वास होता आणि मावळ्यांनी तो राखलाही होता. मग काय, प्रत्येकाला जबाबदारी दिली का तो पूर्णपणे जबाबदारी
पाळायचा शिवकाळ हा जगातला एकमेव असा काळ आहे जिथं जबाबदारी टाळतानाच तुम्हाला कोणी दिसत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. एकदा दिली ना दिली बस, परत बघायचं नाही तिच्याकडे. तो माणूस ती पूर्ण करणार म्हणजे करणार. बरं, आता जबाबदारी तरी कशी पाळली. अहो बघा ना, तानाजीने आपल्या पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला तो महाराजांकडे आलाय. तो आला आणि महाराजांना म्हणाला, रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, पण राजांची नजर मात्र आहे कोंढाण्याकडं. आणि कोंढाण्याकडं पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. सरदिशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि कोंढाण्याचं लग्न करायला रायबाचं लग्न सोडून तो गेला. आणि गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राहून राहून प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर तानाजीनी पोराचं लगीन काढावा, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. सरदेशी उठला असता तानाजी. बोलता काय राजा, पोराचं लगीन काढलं यार, कोण जातं या टायमामध्ये. बघा की दुसऱ्याला. अहो फरक आहे. नाहीतर मग विशाळगडावरून निघणाऱ्या बाजी प्रभूंना महाराजांनी सांगितलं, बाजी तुम्ही खिंड लढवा, काही मोजक्या जमिनीशी मी पुढे जातो, तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. पण त्यावेळी बाजी असं नाही म्हटले, राजा सकाळपासून अंगात जरा कणकणाच आहे, बघा की दुसरं कोणी सापडतंय का, नंतर हायच की मी. जबाबदारी टाळली नाही. हल्ली आमच्याकडे सगळे जबाबदारी टाळताना सगळे दिसायला लागलेत. अहो बघा ना, महाराजांची जबाबदारी दिली म्हणजे दिली. आम्हाला पण आता खूप मोठी जबाबदारी दिली, पण आम्हाला ती अशी एवढीशी वाटते. बघा ना, या देशाच्या लोकशाहीने आम्हाला मतदानाचा मूलभूत हक्क दिलाय, आमची जबाबदारी आहे. किती टक्के मतदान होतं आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये? किती टक्के मतदान करतो आपण? किती जबाबदारी पाळतो आपण? किती टक्के मतदान होतं? 30%, 35%, 40%, 45%, 50%. डोक्यावरनं पाणी 60%, अजून डोक्यावरनं पाणी 70%. म्हणजे 30% किंवा 40% लोक आपल्या मतदानाचा मूलभूत हक्कच बजावत नाही, आपली जबाबदारीच पाळत नाही. आणि मग आम्ही म्हणतो देश भरकटलाय, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय तसं झालंय. तू गप. तुला तुझी साधी मतदानाची जबाबदारी पाळता येत नाही, तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकार नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी माझ्या देशामध्ये 100% मतदान होईल, त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आले नसेल, एकही. तर आपण आता बघतोय कोरोनाचं मोठं संकट आहे. ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपण घरात राहण्याची. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपनी आपला हॅशटॅग चेंज करून तिचा हॅशटॅग ठेवतंय, स्टे होम स्टे सेफ. आम्ही किती वेळ राहतो? आम्हाला वाटतंच पाणीपुरी खावा, आम्हाला वाटतंच गार्डन मध्ये जावा. असं जर करतच राहिले तर कधी जायलाच भेटणार नाही. ही सुद्धा आपली एक जबाबदारी आहे आणि ही आपण पाळली पाहिजे. आता 13 जण ऑनलाईन आहेत. आता मी बोलतोय हा विषय तेव्हा एक आपल्या मनात सुद्धा एक भावना निर्माण झाली पाहिजे की नाही, मला माझ्या देशाने जबाबदारी दिली ना घरात राहायची, मी घरातच राहणार. ही आपली जबाबदारी आहे, आपण ती पाळलीच पाहिजे. सागर कोराडे म्हणताय, वा विवेक, वा नामाप्रमाणेच विवेक आहेस तू. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही इतकी चांगली कमेंट केली त्याबद्दल. आपला पुढचा विषय जपानी माणूस. तर जपानी माणसं खूप म्हणजे हुशार तर ते आहेतच, पण ते त्यांची जबाबदारी कधीच टाळत नाही. अहो तो साधा जपानी माणूस केळाची साल नाही टाकत जमिनीवर. तू तर मातृभूमी आहेस माझी, आई आहेस माझी, हिच्या अंगावर केळाची साल टाकायची, हिचा अपमान झाल्यासारखा नाही का? केळाची साल नाही टाकत तो, थुंकायचं लांबच. आमच्याकडं जिथं जिथं बोर्ड येथे थुंकू नका, तेच रंग जास्त.
काय जबाबदारी पाळतो आम्ही. बरं आता काही लोकांनी, आता उन्हाळा जस्ट संपलाय, आता पावसाळा सुरू झालाय, पण काही लोकांनी ह्या उन्हाळ्यामध्ये आल्या गेल्या लोकांची बरेचसे लोक आपल्या घरी जाण्यासाठी ते नाही का बिहार वगैरे आलेले, दुसऱ्या राज्यातनं किंवा मुंबईला आपल्या व्यवसायासाठी गेलेले किंवा कामासाठी गेलेले लोक बऱ्याचदा परत इकडं त्यांच्या गावी जाण्यासाठी आलेले होते. तर त्यांना जाण्या येण्यासाठी काही लोकांनी पानपोया काढल्या, म्हणजे ते आल्या गेलेल्या लोकांसाठी पानपोया काढल्या त्यांची तहान भागावी म्हणून. पानपोईवर त्यांनी ग्लास ठेवला, पण तो ग्लास सुद्धा साखळीनं बांधून ठेवला का? गॅरंटी नाही माणूस पाणी पिल पण ग्लास ठेवेल का? काय जबाबदारी पाळतो. अहो बघा ना, महाराजांनी ठरवलं की आपण पन्हाळा किल्ला जिंकायचा, पण आता जिंकणं सोपं आहे? दुश्मन किती आहेत तिकडं? 36,000. आणि महाराजांची सगळी फौज आता जर गोळा केली तर भरेल कशी बशी 7,000. आणि महाराज 7,000च्या बळावर 36,000 सैनिक असलेला गड जिंकायचा म्हणतात पन्हाळा. महाराजांनी मग अशी बैठक बोलवली, तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी सगळे समोर. महाराजांनी विचारलं, पन्हाळा घ्यावा म्हणतो, पण पन्हाळावर दुश्मन 36,000. कोण जातो? कोण जातो? कोण घेतो पन्हाळा? अहो सगळे चिडचू. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं एवढं सोपं आहे का? 36,000 दुश्मन आहेत तिकडं. महाराजांनी परत विचारलं, कोण जातो? कोण जातो? कोण घेतो पन्हाळा? तसा उठून उभा राहिला कोंडाजी. राजा म्या 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 जातो, म्या घेतो पन्हाळा. भले पट्टे शाबास, घ्या 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 कोंडाजी, तुम्ही पन्हाळा घ्या. वाह. आणि मग महाराजांनी विचारलं, पण कोंडाजी, पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, तुमच्यासोबत किती फौज हवी? किती हवी फौज? तसा कोंडाजी म्हटला, द्या 50-60 मावळं. कोंडाजी 50-60 मावळं? तसा मग कोंडाजी म्हणाला, महाराज तसं काहीच नव्हतं मागणार, पण ते जरा लईच विचित्र दिसलं असतं म्हणून म्हटलं द्या 50-60 मावळं. अरे काय माणूस आहे, एकटा जायला तयार आहे, एकटा लढायला तयार आहे, एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे. आमच्याकडं सांगा तर एखाद्याला, करतोच काय तेवढं, त्याला द्या ना जोडीला. काय प्रकारच कळत नाही. बरं आता कोंडाजी निघालाय. अहो आमच्याकडे तुम्हाला सांगतो, आता जबाबदारीचाच विषय निघाला तर सांगतो, आमच्याकडं मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. म्हणजे ते घरातले, तो मुलगा, त्याचे सगळे नातेवाईक, त्याचे 2-3 मित्र असे मिळून सगळे मुलगी बघायला जातात. मग तो मुलगी दाखवायचा कार्यक्रम सुरू होतो आणि मुलगी दाखवली जाते. मग ते काय चहा पोहे वगैरे त्यांचं सगळं आटपतं. नंतर त्यांचं सगळं ते आटपत निघालं की मग त्याच्यातला एक कोणीतरी ज्येष्ठ म्हणतो, आता नवऱ्या मुलानं सांगावं मुलगी कशी आहे. नवऱ्या मुलावर पाळी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला कोपरान टोचून म्हणतो, तुला कशी काय वाटते रे? अरे त्याला काय करायचं आहे, तेवढी तरी जबाबदारी घे ना. माझा कोंडाजी एकटा जायला तयार, एकटा लढायला तयार. तरी महाराजांनी त्याला 1,500ची फौज दिली. तर किमान 1,500 दिलेल्या फौजेचा तरी उपयोग करा का नाही? मग त्यांनी ती 1,500 फौज दिली आणि मग कोंडाजी निघाला. रात्रीच्या 12:30 वाजता कोंडाजी पन्हाळ्यावर पोहोचला. रात्रीच्या 12:30 वाजता. आणि मग कोंडाजी पोहोचला. आता मग कोंडाजीने काय पोहोचला. आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, दिवसा हालचाल नाही. कोंढाणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री, पन्हाळा घेतला रात्री, आणि त्याच्यात अर्ध्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. म्हणजे दिवस शुभ आहे का? मुहूर्ताची वेळ काय? प्रस्थानाची वेळ काय? प्रकार नाही. बरं आता तो आला. संजय जाधव, चोपडे, हर्षल दादा आमच्या शेजारीच राहतात. संजय चोपडे ते सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा जय शिवराय.
तर तो पोचला. मग आता त्याच्यासोबत त्याच्यासोबत अजून एक सेनापती होते. आणि मग त्यांनी कोंडाजीने त्यांना सांगितलं, अवघं 60 गडी माझ्या संगती जा, बाकी सगळं रथच पायथ्याला पांगून पांगून उभं करा आणि एकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली द्या. मग ते अण्णाजी दत्तो म्हटले ठीक आहे. मग ते 4-4, 5-5 मशाली दिल्या आणि ते सगळं पसरवून दिलं. आणि मग 60 गडी घेऊन तो मागच्या बाजूला गेला. कडा एरला दोर फेकला. मराठे सरसरवर चढले. तिथले पेंगुलेले पहारेकरी सपासप कापले. खुलेआम कत्तल करायला सुरुवात केली. आणि मग किल्लेदार जागा व्हायच्या आत, किल्लेदाराला सुगावा लागायच्या आत कोंडाजी किल्लेदाराच्या रूमकडे धावला. किल्लेदार जागा व्हायच्या आत कोंडाजीनी किल्लेदाराच्या छातडावर पाय दिला आणि कोंडाजी कडाडला. गडाच्या चाव्या दे. त्या किल्लेदाराला सुचायचं पण तो इकडे तिकडे. अरे खाली पाऊच नको, खाली माझं 50,000चं सैन्य आहे. काय कॉन्फिडन्स आहे, 1,500 50,000 सांगतो तो किल्लेदार डोंगीमध्ये. त्याने फक्त असं मान वर करून बघितलं. ते खाली 4-4, 5-5 मशाली घेतलेलं. त्याला वाटलं खरंच 50,000 आहे. दिल्या चाव्या काढून. सकाळी कळलं 1,500 होते. करतो काय. बरं आता त्यांनी ते घेतलं. आता तुम्हाला सांगतो, ते रात्री पोहोचले एवढे, तरी त्यांना भीती नाही कशाची. एवढे काट्या कुट्यामध्ये तरी त्यांना कशाची भीती नाही. आणि इकडं आमच्या तर आता भयानक बॅड आहे आमच्याकडं. घरातला कर्तबगार माणूस 5व्या मिनिटाला घराच्या बाहेर निघतो, 5-6 पावलं जातो, 7व्या मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं. मांजर आडवं गेलं. मला राहून राहून प्रश्न पडतो, त्या मांजराला काय वाटत असेल, हे आडवं गेलं. काय काय बॅड भयानक अंधश्रद्धा तर पसरलेलीच आहे. तुम्हाला एक सांगतो, जी माणसं कारणा सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, चुकून घालत नाही. आणि शिवकाळ याच्यामध्ये तुम्हाला कोणी कारण देतानाच सापडणार नाही, चुकून नाही. तुम्हाला एखादा मावळा सापडला का त्यांनी कारण दिलं, चुकून नाही, अजिबात नाही. बरं आता महाराजांचं तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज जन्माला येताना पालथे जन्माला आले. आता पालथ जन्माला येणं म्हणजे आपल्याकडं अपशकुन मानला जातो. बरं नव्हे पालथ जन्माला येणं, पण दस्तूरखुद्द महाराजांच्याच मुलाचा जन्म पालथा जन्म झाला. मासाहेबा जरा महाराजांजवळ आल्या, काळजीत चिंतेतच म्हणाल्या, महाराज राजकुवर जन्मास आले. बरं आता राजकुवर म्हणजे पुत्र म्हणजे तुम्हाला मुलगा झाला. पण मासाहेब जरा चिंतित म्हणाल्या की राजकुवर पालथे जन्मास आले. आता दुसरा कोणी असता तर म्हटलं असं झालं, आमच्याच नशिबात का. पण नाही बरं, महाराज जसे म्हणाले की राजकुवर पालथे जन्मास आले, महाराज उद्गारले, बहुत उत्तम, आता दिल्ली पालथी घालतील. पालथे जन्मास आले, आता दिल्ली पालथी घालतील. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे, जो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये तसंच मराठा साम्राज्यामध्ये तो तुम्हाला जागोजागी दिसतो. आता तोच सगळं ते मग झालं. आणि मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मलाच्या चांगुलपणावर कधीच करता येत नाही. ते बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतं. आणि महाराजांचं सारं राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवर आहे. अहो नाही तर बघा ना, महाराजांचं सैन्य गोळा केलं तर 7,000, तिकडचं आहे 36,000. महाराज असं नाही म्हणाले त्यांचे 36,000 आहेत, आपले 7,000 आहेत, बघू पुढच्या पंचवार्षिकला. नाही, जेवढं आहे तेवढं, कारण सांगणं प्रकारच नाही. बरं आता महाराजांचं तुम्हाला सांगतो, नियोजन इतकं पक्क होतं. तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, तुम्ही काम काय करता याला महत्व नाही, तुम्ही काम कधी करता याला महत्व नाही,
तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार महत्वाचं आहे. आणि शिवकाळ हा नियोजनाचा अत्यंत बेस्ट नमुना आहे. सगळ्यात भारी नमुना नियोजनाचा. खरं तर 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी आपल्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागले. किती? फक्त 2. पण या 2 ते 3 मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. अफजल खान 40,000 फौजेनिशी आलेल्या अफजल खानाला कुठं मारावं, कुठे नको, कोणत्या किल्ल्यावर नको, कोणत्या किल्ल्यावर आहे, तर कोणता माणूस सोबत घ्यावा, कोण नको, याच्या पलीकडं महाराजांनी ठरवलं. अफजल खानाची भेट वगैरे तो सगळा प्लॅनिंग केला. आणि महाराजांनी सोबत कोण घेतलंय? तानाजी, बाजी, असाजी, कोंडाजी यापैकी कुणीही नाही. या वक्ती घेतलाय महाराजांनी जिवाबाला. का? कारण समोर सय्यद बंडा आहे दानपट्टा फिरवणार. त्याच्यासारखा दानपट्टा फिरवायचा म्हणजे हवा फक्त जिवा. समोर आहे संभाजी कावजी हत्तीसारखा धिप्पाड. कारण का? कारण दस्तूर खुद्द अफजल खान तसा आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावे, म्हणजे कुस्ती रंगते. बरं, आता त्यांनी घेतलं त्यांना आणि निघाले महाराज. आता निघता महाराजांनी वेळ कोणती ठरवली आहे? 12:35. आता 12:35 का मुहूर्त होता का? नाही हो. महाराजांना माहिती होतं अफजल खान जेव्हा पण येईल तेव्हा तो काहीतरी आपल्याविषयी आपल्याला मारण्याचा पूर्ण प्रयत्न करणारच. महाराजांनी वेळ का निवडली? कारण खानाची जो तो तंबू होता किंवा आपण शामियाना म्हणतो, तो शामियाना खाली होता. महाराज गडावरून खाली येणार होते. आता महाराज वरतून जेव्हा पण निघतील, म्हणजे 12:30 वाजता जेव्हा निघतील महाराज, तेव्हा त्या सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये महाराजांना त्या खानाची छावणी मधली हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानाने जर महाराजांकडे वरती बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर 12:35. 12:30 वाजता गड सोडलेले महाराज बरोबर दुपारी 2 वाजता खानाच्या शामियान्यापर्यंत पोहोचले. बरं, आता महाराज पोचले. आता महाराजांना माहिती होतं, त्याच्यामुळे महाराजांनी चिलखत घातलं होतं, वाघनख्या घातल्या होत्या. आता बऱ्याच जणांना हातात वाघनख्या घालण्याचा प्रश्न पडतो की महाराजांनी हातात एवढ्या खुल्या वाघनख्या घातल्या होत्या तरी त्याला कसं काय दिसल्या नाही. त्या वाघनख्या ज्या असतात त्या इथे असतात मधून, त्याच्यामुळे त्याला त्या दिसण्याचा काही प्रश्नच नव्हता. बरं, आता महाराज शामियान्यात आले. हे शिवाजी करत खान उठून उभा राहिला. त्याने बाहू फैलावली. आव शिवाजी राजे, आव शिवाजी राजे. आणि बघता बघता महाराज खानाच्या मिठीत गेले. आणि खानाच्या मिठीत गेल्यावर मग खानाने मिठी आवळली. दगाक म्हणून त्याने वरतून कट्यार महाराजांच्या पाठीवर मारली. तशा अंगाला चिलखत होतं, त्याला काही महाराजांना काही झालं नाही. आणि त्याच्यानंतर महाराजांनी वाघनखी काढली आणि खुपसली खानाच्या पोटामध्ये. दगाक झाला म्हणून खान ओरडला. तशा राजे बेसावत सय्यद बंडाचा दानपट्टा येणार आणि महाराजांचं मस्तक चाटणार. तेवढ्यात जीवा महालाचा दानपट्टा सय्यद बंडाच्या दानपट्ट्यावरनं जाऊन रिकामाच झाला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रश्न फक्त एक आहे, जीवा महालाने 2 सेकंद उशीर केला असता तर? फार नाही, 2 पण नाही, 1 सेकंद उशीर केला असता तर महाराजांचं मस्तक त्या सय्यद बंडाच्या दानपट्ट्याने कधीच छाटलं गेलं असतं. आणि मग महाराजांचं प्लॅनिंग कळतं. तर जीवा महालाच का? त्याला तेवढीच जबाबदारी का?
प्रत्येकाला महाराजांनी जबाबदारी दिली. माणूस कसा ओळखावा हे महाराजांच्या डोक्यामध्ये. बघा ना, तुम्ही कुठलाही माणूस घ्या, तुम्हाला तो परत तुम्हाला इतिहासात महाराजांचे दिसणारच नाही. जीवा महाला तुम्हाला अफजल खानाच्या याच्यातच दिसेल, तो परत शाहिस्ता खानाच्या भेटीत नाही शाहिस्ता खानाचे बोटं कापले तेव्हा नाही दिसणार. तानाजी तुम्हाला कोंढाण्यावरच दिसेल, तो परत रायरेश्वरावर दिसणार नाही. प्रत्येक वेळी महाराजांनी माणूस वेगळा वापरलाय, अचूक वापरलाय. चाल सुद्धा महाराजांनी प्रत्येक वेळेस वेगळी वापरली. कुठला माणूस कुठली चाल कोणत्या वेळी एकदम विलक्षण बरोबर आहे हे अद्भुत ज्ञान महाराजांकडे. महाराजांनी प्रत्येक वेळेस चाल वेगळी वेगळी वापरली. शाहिस्ता खानाला लाल महालात जाऊन कापलं आणि अफजल खानाला भेटून मारलं. प्रत्येक वेळेस चाल वेगळी आहे, प्रत्येक वेळेस माणसं वेगळी आहेत. बरं, आता ठरलं होतं की सगळ्यांनी हमला वगैरे सगळं झाल्यानंतर प्रतापगडाच्या एका ठिकाणी भेटायचं असं महाराज पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. बरं, आता अंगरक्षक वगैरे ते सगळे गोळा झाले. महाराजांनी बघितलं आणि त्यांनी बघितल्यानंतर मग महाराजांनी मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जाताना तर 10 होते. एक कोण राहिला मागे, एक कोण राहिला मागे. तसा एक सगळ्या अंगरक्षकांनी एकमेकांवर नजर फिरवली. कोणीतरी अंगरक्षक पुटपुटला, राज संभाजी कावजी काहीतरी कुठे दिसत नाही जी. संभाजी, तो कुठे थांबला, कुठे रुकला तो. तसा संभाजी कावजी मागून थापा टाकत येताना दिसला, कारण तो जाड होता त्याच्यामुळे थापाच टाकत आला तो. आणि मग आला महाराजांनी विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता. तसा संभाजीने त्याचा मागचा हात पुढं केला. त्याच्या हातामध्ये अफजल खानाचं मस्तक होतं, अफजल खानाचं मुख. हे कापाया माग थांबलो होतो की संभाजी, पण हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नुसतं धाडस का केलं, का नियोजनात बाहेर का गेलात. संभाजी, तुम्ही अफजल खानाचं मस्तक कापत असताना तुमच्या मागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता आम्ही तुमच्या आईला. तुमची आई तर म्हणाली असती, शिवाजीने स्वतःचा प्राण वाचवला पण माझा लेक मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा गमावता कामा नाही. अहो, पोटच्या पोरासारखं प्रेम केलं महाराजांनी मावळ्यांवर. उगाच नाही, उगाच नाही म्हणून तर लोक काय मरत राहिली स्वराज्यावर. आणि ह्याच सगळ्या शौर्यावर उभं राहिलं रायगडावर 32 मणाचं स्वर्ण सिंहासन. पण हे नुसतं घडलं नव्हतं त्यांच्या शौर्यावर, हे चरित्र घडलं होतं चारित्र्यावर. तुम्ही कुठलाही माणूस घ्या जगात, शिवाजी महाराजांसारखा चारित्र्य संपन्न आणि शौर्यशाली असा माणूस तुम्हाला सापडणारच नाही, अजिबात नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासारखं तुम्हाला कोणी सापडणारच नाही. हा बघा ना, महाराजांनी 32 मण सोन्याचं सुवर्ण सिंहासन केलं. महाराज नव्हते म्हणत, महाराजांचा आग्रह नव्हताच, पण जिजाऊंचा आणि बाकीच्या सगळ्या रयतेचा आग्रह होता की माझ्या राजांनी त्यांचं राज्याभिषेक करावा, म्हणून राज्याभिषेक झाला. त्याच्यानंतर 100 मावळ्यांसकट महाराजांनी लाल महालावर छापा मारला. लाल महालावर म्हणजे शाहिस्तेखानावर. बरं, आता शाहिस्तेखानावर छापा मारायचा म्हटल्यावर महाराज आणि त्यांना सगळे लहानपणीपासून असल्यामुळे त्यांना सगळी कल्पना होती शाहिस्तेखानामध्ये म्हणजे लाल महालामध्ये काय कुठे आहेत, कसे दरवाजे आहेत. 3 वर्ष तळ ठोकला होता त्याने शाहिस्तेखानाने. बरं, आता महाराजांनी छापा टाकला आणि त्याच वेळी शाहिस्तेखानाला चाहूल लागली की महाराजांनी छापा टाकलेला आहे,
त्याला आवाज वगैरे आला आणि त्याच्यानंतर मग तो पळत सुटला सुटला सुटला, लपला 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 कुठं? बायकांच्या गराड्यात. कुठं लपला? बायकांच्या गराड्यात. कारण त्याला माहिती आहे शिवाजी महाराज मुलांना, बायकांना आणि वृद्धांना कधीच हात लावत नाही, चुकून नाही. बघा ना, दुश्मनाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर किती विश्वास आहे. तसा महाराजांनी श्वासाने ते बंद केला. इतकं बंद केला का शाहिस्ता खानाला वाटलं महाराज गेले. आणि तसा तो बायकांच्या गराडामधून बाहेर आला. बाहेर आल्यावर मग त्याने शिवाजी महाराजांनी त्याला बघितलं की हा बाहेर आला. महाराज त्याच्या मागे जोरात पळत सुटले आणि तो सुद्धा जोरात पळत सुटला. त्यांनी त्याच्या तिथली जी बाल्कनी होती तिथून त्याने खाली उडी टाकली. महाराजांची तलवार गेली सप. महाराजांना वाटलं गर्दनच मारली, पण तिथं बोटं पडली होती. मला हे नाही सांगायचं तुम्हाला. शाहिस्ता खान बुर्जी नावाची त्याची डायरी प्रसिद्ध आहे. कधी बाजारात गेला तर जरूर घेऊन या. ते त्याच्या डायरीमध्ये त्यांनी तो लाल महाल, म्हणजे त्याची सवयच होती ती दररोजचं काय घडलेलं ते लिहायची. त्याच्या त्या डायरीमध्ये त्यांनी हा लाल महालाचा पूर्ण प्रसंग रेखाटलाय. त्याच्यात त्यांनी वर्णन केलंय शिवाजीराजे वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे निघून गेले. थोड्या वेळात लाल महालातला तो सगळा गोंधळ थांबला आणि मग त्यांनी पुढच्या दिवशी म्हणजे त्याच काळात त्यांनी विचार केला की अरे हा शिवाजी राजा आज बोट कापून गेलाय, उद्या तर हा मस्तक कापून नेईल. अहो पहाट व्हायच्या आत गायब झाला होता तो तिथून. बरं आता त्यांनी लिहिलं काय? त्याची एक बहीण होती, तर ती थोड्या वेळात लगेच त्याच्याकडे धावत धावत आली. भाईजान भाईजान मेरी बेटी किधर है भाईजान. तसा शाहिस्ता खान म्हटला, अगर शिवाजी के लोगों ने तेरी बेटी को उठाया होगा तो बेफिक्र रहा कि तेरी बेटी को वो सही सलामत अपने बेटी जैसे रखेंगे. म्हणजे तो स्वतःच्या मुलीसारखं तिचं संगोपन करेल. केवढा विश्वास आहे दुश्मनाला सुद्धा शिवाजी महाराजांवर. एवढा त्यांनी दुश्मनाने सुद्धा त्या डायरीमध्ये सर्व नोंदवून ठेवलं. बरं मग आता सगळं झालं, तो प्रसंग होऊन गेला आणि मग महाराजांनी त्याचं हे सगळं केलं. आणि त्याच्यानंतर मग एवढा चांगला प्रसंग त्यांनी हे करून ठेवला आणि मग शेवटी रायगडावर तो स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटला. राजे हे छत्रपती झाले. एवढा मराठ्यांचा हा साधा राजा एवढा मोठा बादशाह झाला. ही गोष्ट काय साधी झाली नाही ना. महाराजांचा राज्याभिषेक झाला. खर तर औरंगजेबाने महाराजांचा राज्याभिषेक रोखण्यासाठी जंग पछाडलं. त्याने आपली आपला त्याचा जो एक भाऊ होता, कुठला होता काय माहित, कुणास माहित, पण तो त्याचा बहादूरगड नावाचा श्रीगोंद्याच्या अलीकडं म्हणजे करकुम जवळ त्याचा तो किल्ला होता. त्याच्याकडे जबाबदारी दिलेली राज्याभिषेक रोखण्याची. पण अखेर राज्याभिषेक झाला. औरंगजेबाने त्याला खरमरीत पत्र लिहिलं, अरे तू तिथं करतो काय. तसं त्याने त्या औरंगजेब बादशाला उत्तर पाठवलं, हुजूर बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे. कसं अप्रतिम उत्तर आहे. नाव काय होतं त्याचं? जान बहान बहादूर खान गोकुलताश बरजंग. असं जोरदार नाव आहे, जान बहान बहादूर खान गोकुलताश बरजंग. त्याला जबाबदारी दिली होती पण त्यांनी ती टाळली. पण त्याला मग माहिती होतं की औरंगजेब गप्प नाही बसणार, तो राग काढणार, संतापणार. पण त्याला औरंगजेबाचं दुःख नाही माहिती होतं.
त्याला माहिती होतं टेबला खालून दिलं की टेबलावरनं काम होतं. त्यांनी लगेच त्याला औरंगजेबाला पत्र पाठवून दिलं की हुजूर, माझ्याकडनं झाली चुकी, पण मी इथं बहादूरगडावर 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडी जमा करून ठेवलेली आहे. जसा हा पावसाळा संपू द्या, ते 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडी तुमच्याकडे पाठवूनच देतो. औरंगजेबाने वाचलं, 1 कोटी नगद 200 दक्षिणी घोडी, वा 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 वा, त्याचा राग निम्मा खाली. बरं, आता त्याने मग ते पत्र पाठवलं. ही बातमी जेवढ्या वेगाने औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगाने ती रायगडावर महाराजांना समजली. रायगडावर समजली का बहादूरगडावर 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडी आहेत. महाराज म्हणले, बरं झालं. तसा पण राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराजांनी बोलवलं त्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना. हंबीरराव आले. मग महाराजांनी त्यांना सांगितलं, हंबीररावांना, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले, आणतो. दोघात काही संवादच नाही हो सर. महाराज म्हणाले, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले, आणतो. हंबीरराव असं नाही म्हटले, गॅरंटी आहे का? नाही, उगाच हेलपटा व्हायला नको. नाही, पण मी काय म्हणतो, पावसाळा संपल्यानंतरच गेला तर चालणार नाही का? नाही, जरा सर्दीचा पण त्रास आहे, मला ॲलर्जी आहे, कारण नाही. बरं, आता आणणं सोपं आहे. बहादूरगडावर खरी 35,000ची फौज आहे, आणि त्या 35,000च्या फौजेला तोंड द्यायचं म्हटल्यावर किमान 40-45,000 तरी नक्कीच पाहिजे. बरं, मग आता त्याने मग तेवढे आता 40-45,000 लागणार होती, पण 40-45,000 फौज होती? अहो, स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, अक्षय तृतीयेला सगळं दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, सगळं स्वराज्याच्या कामाला सैन्य जावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि आपल्या शेतीच्या कामाला लागावं. म्हणजे सगळं स्वराज्याचं काम आटोपून सगळी ती सैन्य आपल्या शेतीच्या कामाला गेलंय. बरं, आता रायगडावर तेव्हा फौज नव्हती. आमच्याकडं दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची फौज राहायची, कायम रिझर्व्ह फौज असायची ती. बरं, मग आता त्याच 10,000 रिझर्व्ह फौज मधले हंबीरराव मोहितेंनी 9,000 त्यांच्या सोबत घेतले, 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले, आणि त्या 9,000 फौजेचे परत त्यांनी 2 भाग पाडले. हंबीरराव मोहितेंनी एक भाग पाडला 7,000चा आणि एक भाग पाडला 2,000चा. ते 2,000ची फौज घेऊन हंबीरराव तडक निघाले. ते पुणे सोलापूर हायवे सांडस पाटस करत करकुमच्या पलीकडं श्रीगोंद्याच्या जवळ येऊन थांबले, बहादूरगडाच्या मागच्या दिशेने. आणि इकडून त्यांचा सरसेनापती निघाला. तो पुणे सोलापूर हायवेनी अहमदनगरकडनं, आणि मग तो तिकडून अहमदनगरकडून बहादूरगडाच्या दिशेने वळाला. पण जसा तो बहादूरगडाच्या दिशेने वळाला तसे त्यांनी हल्ला कळवळच करायला सुरुवात केला 7,000च्या फौजेनी. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी नगारा वाजत राहिला, हल्ला कळवळ माजत राहिला. आणि हाच हल्ला कळवळ त्या बहादूर खानाचा जो गुप्तहेर होता त्याच्या कानावर पडला. तो धावत धावत बहादूर खानाकडे गेला. हुजूर, ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे? दिवसा? ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? नाही हो हुजूर, खरंच आले. मग तो त्या सगळा ढोल ताशांचा आवाज, हल्ला कळवळ त्या बहादूर खानाच्या कानावर पडलं. हा, आले आले, खरंच आले. पण बहादूरगडावर 35,000ची फौज आहे हे माहित असताना दिवसा आले म्हणजे 40-45 तरी नक्की असणार. ते रात्री 100-100, 200-200 येतात, छापे मारतात. पण बहादूरगडावर 35,000ची फौज आहे हे माहित असताना दिवसा आले म्हणजे 40-45 तरी नक्की असणार.
मग त्यांनी ती सगळी फौज 35च्या 35,000 फौज बाहेर काढली आणि मग इकडून वॉचमॅन गेटमॅनच ठेवले तिथं आणि मग ती 35च्या 35,000 फौज घेऊन तो इकडून यलगावर तत्ता दिन करत तिकडून येतोय. तिकडून मराठे झेपावतायत, इकडून बहादूर खान उसळत येतोय आणि आता युद्ध होणार. तलवारी उगारल्या गेला आणि वार होणार. तेवढ्यात मराठ्यांनी अचानक रिव्हर्स गेअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. अरे हा काय प्रकार आहे करा, अशी असते का लढाई. चालले मराठी पुढं मुघल मागं, मराठी पुढं मुघल मागं. 3, 4, 5, 6 मैल मोगलांनी पाठलाग केला. त्यांच्याही पुढं 6 मैल मराठी निघून गेल्यावर मग बहादूर खान म्हणला रुक जाओ, भाग गए. मला वाटलं 40-45 असतील, हे तर फक्त 7,000 आहेत. आपलं बहुतेक 35,000 सैन्य बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत. निघाला छातीकडून. बरं आता 2-3च मैल रिटर्न गेले. परत मागचा हेर ओरडला, हुजूर ते परत आले. आता मात्र बहादूर खान संतापला. अरे का लपाछपी चालली आहे कराव, काही प्रकार असतो का असा. बरं आता बहादूर खान संतापला. वळवा सगळं सैन्य, सगळ्या सेनापतींना त्यांनी सावध केलं. सावध राहा, बहुत शैतान आहे मराठे. असे खेळतील 2-3 वेळा, अचानक अंगावर येतील एकदम. सावध राहा. सगळ्यांना सांगितलं सावध राहा. निघाला इकडून तावात पेशांमध्ये. तिकडून मराठे जोरात झेपावत येत आहे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी बघता नगारा वाजत राहिला, ढल्ला कळ माजत राहिला आणि आता दोन्ही फौजा समोर आल्या. आता वार करणार, युद्ध तुंबळ युद्ध पेटणार. तेवढ्यात अचानक मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. अरे हा काय प्रकार आहे का, काय चाललंय. हा चालले मराठी पुढं मुघल मागं, मराठी पुढं मुघल मागं, मराठी पुढं मुघल मागं. 3-4 मैल मोगलांनी पाठलाग केला. परत बहादूर खान म्हणला रुक जाओ, भाग गए, अब नहीं आएंगे, चलो वापस. निघाला परत. बरं आता निघाला 2-3च मैल गेला. परत मागचं ओरडला, हुजूर ते परत आले. आता संतापला. नाही आता जातील तिथपर्यंत ताणायचं, जातील तिथपर्यंत सोडायचंच त्यांना नाही शेवटपर्यंत. किती पळू दे, किती पळतात बघू ना. बरं मग तिकडून ते त्वेषात येतात, इकडून हे यलगोर तत्त दिन करत चालले. तिकडून मराठी झेपाव देत आहे, जय भवानी जय शिवाजी करत. बरं आले आता दोन्ही फौजा समोर आल्या. युद्ध पेटणार, तुंबळ युद्ध माजणार. तेवढ्यात अचानक मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. नाही पण आता ठरवलं होतं का आता जातील तिथपर्यंत ताणायचं, जातील तिथपर्यंत. चालले 5 मैल झाले, 6 मैल झाले, 10 मैल झाले. शिरूर लागलं तरी मोगल मागच. एक सरदार म्हणाला, हुजूर आगे परत येतील, तेवढाच उद्योग करायचा काय. चल दिवसभर खेळत बसतील ते, परत जाशील का मग, चल पुढे. चालले मराठी पुढं मुघल मागं, मराठी पुढं मुघल मागं. रांजणगाव लागलं तरी मोगल मागच. म्हणण्यात मराठे पुण्यात पोहोचले तरी मोगल मागच. पण मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे सासवडच्या घाटात, काही मराठे शिरूरच्या घाटात आणि काही मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान खरा पुण्यात आला खरा, पण मराठे कुठं दिसच ना. कहा गए, यही तो थे. मग ते सगळं मोगलांचं सैन्य दऱ्याखोऱ्या पालथ्या घालायला लागलं. अरे त्याला काय माहितीये, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फक्त 3च गोष्टी फिरू शकता, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम नाही. बरं मग तो निघाला. तर ते सगळं शोधून सुद्धा सापडेना म्हटल्यावर मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, भाग गए भगौड़े मराठे, भगा दिया उनको, उनके इलाके में मचा दी धूम, अब क्या सामने आएंगे, चलो वापस. निघाला छाती काढून. पराभूत केलं मराठ्यांना. पण बहादूर खान आपल्या 35च्या 35,000 फौजेनिशी पुण्यात पोहोचलाय. हीच बातमी मराठ्यांच्या हेरांनी तिकडं श्रीगोंद्याच्या अलीकडं थांबलेल्या, जवळच थांबलेल्या
आपल्या हंबीररावांना दिली. बहादूर खान 35,000 फौजेनिशी पुण्यात आहे, इकडचं रान मोकळंच आहे. आणि मग 2,000 फौजेनिशी हंबीरराव सरळ त्या बहादूर खानाच्या गडावर तुटून पडले. ते वॉचमॅन गॅटमॅन फाडफाडून सुजवले, 1 कोटी उडवले, 200 दक्षिणी घोडी मिळवली. आणि मग ते जेवढं काही किमती सामान होतं तेवढं 200 दक्षिणी घोडींवर लादलं. खरं तर हंबीररावांना तिथलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं, अत्यंत दुःखाने. बरं, मग त्यांनी ते झालं. आणि मग ते आपलं ते सगळं ते किमती ऐवज वगैरे ते 200 दक्षिणी घोडी घेऊन सांडस पाटस पुणे सोलापूर हायवेनी रायगडावर इकडं जितम करत बहादूर खान निघालाय आपल्या अहमदनगरकडनं बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता दूरच दिसायला लागला. आणि मग एक सुचलेलं वाचलेलं पुढं आलं. ते म्हणाला, मग बहादूरगडाने त्याला विचारलं, ये क्या है? तो दूर येत होता ना, मग त्याने विचारलं, ये क्या है? तसं ते सुचलेलं म्हणालं, हुजूर सब ले गए. कौन? मराठे हुजूर. मराठे? तो हम किन के पीछे थे? मराठों के हुजूर. तो इधर कौन आया था? मराठे हुजूर. ऐसा कैसा हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याचं ते लक्षात आलं, अरे देवा, असं बनवलं म्हणजे 7,000 फौजींनी आपल्याला तिकडं पळवत दिलं आणि 2,000 फौजींनी इकडं काम केलं. या खुदा कैसा आहे मराठे. सुचायचं बंद झालं त्याला. आणि मग त्यांनी सगळं औरंगजेबाला पाठवलं की आम्हाला त्या मराठ्यांनी फसवलं. औरंगजेबाने त्याला खरमरीत पत्र लिहिलं, अरे तुम्ही एवढे माझे मोठे मोठे सरदार इथून लाखा करोडोचा सगळं सैन्य घेऊन जाता, लाखा करोडोचे खजिना घेऊन जाता, तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी सोबत लुटूच्या लढाया खेळता आणि मग इथं आम्हाला कळवता की त्या शिवाजीने आम्हाला फसवलं. अरे तो शिवाजी तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? बहादूर खानाने याचंही उत्तर पाठवलं. तो म्हणला, हुजूर तुम्ही मला विचारलं तो शिवाजी आम्हाला फसवतो कसा आणि आम्ही फसतो कसे? हुजूर तो शिवाजी आग्र्यात सुद्धा आला होता, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. मग आता महाराजांना एवढं 1 कोटी दक्षिणी आणि 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडे मिळाले. आता पार्टी नाही हो. परिणामांचा विचार करून जी माणसं कृती करतात ती कायम यशस्वी ठरतात आणि परिणामांचा विचार करून जी माणसं कृती करत नाही ना ती कायम अपयशी ठरतात. महाराजांना माहिती होतं खान गप्पा बसणार आहे. बहादूर खान गप्पा बसणार आहे. तो औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, तब्बल लाखाची फौज घेईल आणि त्या लाखाच्या फौज त्याचे 35,000 ती सगळी फौज घेऊन तो आत्ता रायगडावर हल्ला करेल. आणि त्याने जर ह्या क्षणाला रायगडावर हल्ला केला तर मुकाबला होईल कसा? आपली फौज तर 10,000 आहे. कसा होईल मुकाबला? मग काय सुरू झालं राजकारण. आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर ते पाठवून दिले आपल्या त्या बहादूर खानाकडे. काझी हैदर वकील आले बहादूर खानाची भेट घ्यायला, पण बहादूर खान काय भेटच घ्यायला. ते बाबा बनवतात फार. पण राजकीय नियम आहे की राजकीय वकिलाशी भेट घ्यावीच लागते. नाही इलाजानं त्याला भेटावं लागलं. बरं, मग काझी हैदर साहेब आले. हाँ क्या है? हुजूर आपल्यावर कोसळलेल्या या प्रसंगाची आम्हाला दीर्घ जाणीव आहे. असे दिवसाढवळ्या 1 कोटी जाणे याचं दुःख सोपं नाही. पण हुजूर चुकून झालं. इज अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो.
आमच्या महाराजांना तुमच्या शक्तीची जाणीवच झाली नाही. बघ मग तो म्हणाला, हा पुढे 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 बोला. तसे काजी हैदर साहेब म्हणाले, आमच्या महाराजांना तुमच्या शक्तीची जाणीवच झाली नाही. 3 दिवस झाले आतल्या आत जळताय होते. 3 दिवस झाले साधे जेवले नाही. शेवटी आज आम्हाला म्हणाले की काजी साहेब तुम्ही स्वतः जा बहादूर खान साहेबांकडे आणि त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला विना अट 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना तुमच्याकडे चाकरीला पाठवायला तयार आहे. आणि हुजूर तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही संदेश द्या, तुम्ही तुमचा जो आदेश द्याल तेव्हा शिवाजी महाराज स्वतः तुमच्याकडे 10,000 फौजेनिशी चाकरीला यायला तयार आहे. हे ऐकलं तसं बहादूर खानानं उडीच मारली. काय 10 किल्ले देणार संभाजी महाराजांना? हा मग संभाजीला आताच घेऊन यायचं ना, मग शिवाजी महाराज कधी येत आहे? काजी साहेबांना कळालं, मासा गळाला लागला. काजी साहेब म्हटले, नाही हो, हे सगळे आमचे महाराज तुम्हाला देणारच आहेत. फक्त आमच्या महाराजांची छोटीशी एक अट आहे. क्या हे सगळं जे आमचे महाराज तुम्हाला देणार आहेत ना, याला फक्त आणि फक्त बादशहांची म्हणजे औरंगजेब बादशहांची मान्यता हवी. मग बहादूर खान काय म्हटलं, दिलं. बरं काय ते काय आजच्यासारखी पद्धत नाही. लगेच बहादूर खानाने लगेच औरंगजेब साहेबांचा फोन नंबर फिरवला. ते वकील आले होते महाराजांचे, ते 210 किल्ले देत आहेत संभाजी महाराजांना पाठवतायत. शिवाजी महाराज स्वतः येत आहेत. मग काय ईमेल करताय, व्हॉट्सअपलाच पाठवून द्या ना. नव्हता हो काळ तसा. आता काय हवंय ह्याची माहिती घेऊन तो सांडणीस्वार आग्र्याला जाणार. त्याला जायला लागणार 2 महिने, परत येणार, परत यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4. आक्रमण किती काळ रोखायचंय? पेडगावच्या शहाण्याची म्हण ऐकली असेल सर्वांनी. हा बहादूरगड पेडगाव मध्ये आणि हा तिथला शहाणा बहादूर खान. त्याला काही कळलंच नाही. मग शेवटी महाराजांचे वकील आले, त्यांना सगळं फसवून, आणि मग ते तिकडून मानाचा हत्ती पाठवला औरंगजेबाने. साधा पराक्रम नाही हा. औरंगजेबाच्या कुठल्याही सरदाराला साधं दख्खन घ्यायला आलेले सरदार एक कण घेता आला नाही. शिवाजी महाराजांचा एक किल्ला जिंकता आला नाही या बाकीच्या सरदारांना, आणि यांनी आयते 10 किल्ले मिळवले. साधा पराक्रम नाही हा. मग लगेच ते तिकडून मानाचा हत्ती वगैरे आला, आणि ते सगळं आल्यावर बहादूर खान म्हणे, जाऊ हे सईचे वगैरे कागद घेऊन पटकन जा. ते काय 10 किल्ले संभाजी महाराज काय देतात ते पटकन घेऊन ये जा. मग ते त्यांचे बहादूर खानाचे वकील आले, महाराजांनी बोलवलं भेटीला. 4 महिने जो वेळ लागला त्याच्यात महाराजांनी रायगडावर 80,000 सैन्य गोळा करून ठेवलं. आणि महाराज म्हणाले, या आता कधी पण. मग ते वकील आले. महाराज म्हणे, हा काय? नाही, ते तुमचे वकील आले होते आमच्याकडे. कोण? ते काजी हैदर. कशाला? अहो तुम्ही नाही का 1 कोटी आमचे पळवले? कधी? अहो तुमचे हंबीरराव आलते. कुठं? अहो आमच्या बहादूरगडावर. कशाला? अहो 1 कोटी पळवायला. कुणाचे? अहो आमचे पळवले ना. त्याच्यानंतर तुमचे वकील आले काजी हैदर, ते म्हणाले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना चाकरीला पाठवतो. ताड दिवशी उठले महाराज. तुमचा एवढा मोठा आहे का तो बहादूर खान की आम्ही पुत्र पाठवा आमच्या तिकडे चाकरीला? तुरंत चालते वा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले होते वकील. तिकडं बहादूर खान वाटच पाहत होता. ते जसे वकील आले तसं बहादूर खानाने उडी मारली. क्या हुआ? तसे ते वकील म्हणाले, हुजूर परत फसवलं. एवढं म्हणजे मला सांगताना सुद्धा ते हसू येतं. तर ते मग त्याला ते फसवलं. आणि म्हणजे बघा ना, युद्ध न खेळता
आपला एकही मावळा न गमावता, स्वराज्याची कुठलीही हानी होऊ न देता महाराजांनी अलगत 1 कोटी रुपये मिळवले. हा आमच्या महाराजांचा गनिमी कावा, ज्याला आम्ही गोरिला युद्धतंत्र म्हणतो. शून्यातनं विश्व उभं करणारा राजा, हे आम्ही जे महाराजांचं वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. नाहीतर बघा ना, महाराजांनी हे एवढं शून्यातनं विश्व उभं करतो, महाराज एवढे शून्यातनं विश्व उभं करता, आमच्याकडे हल्ली सगळं रेडीमेड मिळतंय, तरी आमच्या हातातनं काय होत नाही. सगळं रेडीमेड मिळतंय. नाहीतर बघा ना, एखाद्याच्या हातात ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन सोडवावं, एवढंच काय त्याला रानात सुद्धा नेऊन सोडावं, आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पठ्ठ्या निवंतच. अरे लढ की. लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चारू बाजूने अडचणीत. मुंगी बघितली? मुंगी ती मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, त्या डोक्यातला मेंदू केवढासा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं की कुठल्या आळीतल्या, कुठल्या घरातल्या, कुठल्या कितव्या फळीवरच्या, कितव्या मजल्यावरच्या, कितव्या नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं नाही लागत, रस्ता नाही दाखवावा लागत. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले, त्या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. महाराजांनी एवढं सगळं स्थापित केलं, एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, पण त्यांनी जे आता गडकोट उभे केले ते आता ढासळायला लागले. त्या गडकोटांची जरा निगा राखा. त्या गडकोटांकडे कधीतरी जात चला. तुम्ही तिथं गेल्याचा तुम्हाला किती आनंद होईल हे मला माहिती नाही, पण तुम्ही तिथं आल्याचा त्या गडकोटांना मात्र फार आनंद होईल हे मात्र मी नक्की सांगू शकतो. तिथं गेलात ना, तर एखादा ढेकूळ उचला आणि तो पाण्यात टाका. त्या पाण्यावर जो तरंग उठेल ना, तो सुद्धा माझ्या मावळ्याच्या स्वराज्यासाठी खर्ची पडलेल्या मावळ्याच्या रक्ताचा असेल. तो तिथला पत्तर ना पत्तर माझ्या मावळ्याच्या जीवनाची चित्तरकथा सांगेल मातीसाठी कसं लढावं, कसं मरावं आणि कसं जगावं. ते त्या गडकोटांकडे मात्र जात चला. खरं तर काही दिवसापूर्वी लॉकडाऊन जेव्हा नव्हतं, तेव्हा मी एका किल्ले स्पर्धेसाठी गेलो होतो. तर त्या किल्ले स्पर्धेमध्ये मी देखील एक स्पर्धक होतो. आणि समोरचा एक मुलगा, दुसऱ्या माझा अपोनंट जो होता विरुद्ध, तो मुलगा माझ्या जवळ आला, असंच गप्पा मारू लागला आणि म्हणायला लागला गडकोटांविषयी की अरे ते राजस्थानामधले किल्ले, आहा जसेच्या तसे. तो उत्तरेचा तो आग्र्यातला ताजमहाल काय जपलाय, तो दिल्लीचा लाल किल्ला आहा जशाच्या तसा. ते उत्तरेतले गडकोट आहा काय जपले. आणि आमच्या महाराष्ट्रात सगळं ढासळलं, सगळं कोसळलं. मला वाईट वाटलं, रागही आला. मी त्याला म्हटलं हो बरोबर आहे तुझं, ते उत्तरेतले गडकोट जशाच्या तसे, तो दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाचा तसा आहे, तो आग्र्याचा ताजमहाल तोही जसाचा तसा आहे. पण आमच्या महाराष्ट्रातलं सगळं ढासळलंय, सगळं कोसळलंय. पण त्यांचं तसं का आहे आणि आमचं असं काय माहिती आहे? त्यांचं तसं आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही मानाने वाकवल्या, आम्ही छात्या फाकवल्या, ये लढ. त्या गडकोटांकडे मात्र जात चला. तिथं गेलात ना तर त्या गडकोटांना मात्र फार आनंद. तिथली निगा राखा, त्या गडकोटांची निगा राखा. काही लोकांना सगळं ढासळलंय याचा अपमान वाटतो,
पण माझ्या किल्ल्याचा बुरुज ढासळलाय, हो ढासळलाय, पण स्वराज्याचं रक्षण करताना तोफेचा गोळा खाऊन ढासळलाय तो. तटबंदी कोसळली, हो मान्य आहे, पण स्वराज्यासाठी कसं जगावं हे सांगताना कोसळलीये ती. अभिमान आहे मला. पण जेवढं ढासळलं तेवढं बास झालं. नाहीतर काय खरंच रामायण घडले होते का असं विचारणारे उद्या खरंच शिवाजी महाराज जन्माला आले होते का असंही विचारतील, आणि आम्हाला पुरावे म्हणून दाखवायला गड किल्लेही शिल्लक नसतील. आमच्या पूर्वजांचा हा जाज्वल्य इतिहास आम्ही जपायला, नुसता डोक्यात वरतून नाही तर डोक्यात घालून मिरवायला. अहो ते अमेरिका राष्ट्र, त्याला इतिहास नाही. 350 वर्षापूर्वी जन्माला आलं ते राष्ट्र, 350 वर्षापूर्वी. पण त्या 350 वर्षापूर्वीचा जो दगड आहे तो सुद्धा त्यांनी काचेत ठेवलाय. दगड काचेत का? 350 वर्षापूर्वीचा आहे. दगड काचेत का? 350 वर्षापूर्वीचा आहे. अहो त्यांनी दगडाची स्मारक केली, आम्ही स्मारकांची दगड करून टाकली. आमच्या पूर्वजांचा जाज्वल्य इतिहास आम्ही जपायला, पुन्हा एकदा सांगतो, डोक्यावरून नाही तर डोक्यात घालून मिरवायला हवा, तर उद्याचं स्वराज्य आणि स्वराज्य उभं करता येईल. धन्यवाद. आज तुम्ही सर्व ह्या लाईव्हला उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. साक्षी भोपले, हर हर महादेव. शिवबांना व शिवबांच्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा. जय शिवराय. आणि आपल्या वक्तृत्व केलेल्या खूप छान, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साक्षी भोपले. अजून कोण? हर्षद सूर्यवंशी, जय शिवराय तुम्हाला सुद्धा. सुनील काळे यांना सुद्धा जय शिवराय. आज अजून बालशिव व्याख्याते कुणाल म्हस्के पाटील हे सुद्धा उपस्थित होते, त्यांना सुद्धा धन्यवाद उपस्थित राहिल्याबद्दल. तुम्ही आज सर्व जे ह्या लाईव्हला उपस्थित राहिलात याबद्दल धन्यवाद. मला खरं तर प्रोत्साहन अजून कोण आहे? विशाल कुसाळकर, खूप छान भाऊ. हा धन्यवाद तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तुम्ही ह्या लाईव्हला उपस्थित राहिलात. जे कोणी उपस्थित राहिले त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. वैभव शेवाळे, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. जय शिवराय. हो तुम्हाला विशाल कुसाळकर आणि वैभव शेवाळे यांना सुद्धा जय शिवराय. खरं तर मला ज्यांनी प्रोत्साहन दिलं ते माझे आई वडील, ते सुद्धा आता इथेच बसलेले आहेत. इकडे या. हे माझे वडील आहेत, त्यांचं पूर्ण नाव आहे, ही माझी आई आहे. नमस्ते. माझ्या वडिलांचं पूर्ण नाव आहे सुनील पंडित शिरसाट. या दोघांनी मला लाईव्ह साठी तसंच इतर भाषण वगैरे यांच्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. लहानपणापासून मला जी आवड निर्माण होती त्याला यांचा खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यांच्या सोबत मी यांचा तर साष्टांग नमस्कार केला तरी मला म्हणजे काही शब्दच नाही, असे यांनी कार्य केलंय माझ्यासाठी. आणि आज तुम्ही सर्व याला उपस्थित राहिला याच्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद मानतो. खरं तर आजचं आपलं जे लाईव्ह आहे ते 1 तासाचं होतं, पण ते आता 1 तास 40 मिनिटं होत आली. 40 मिनिटं होतीलच आता 1 मिनिटात. तर एवढा वेळ आपलं हे जे चाललं कार्य, तुम्ही सर्व देखील उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. आजचं लाईव्ह मी या क्षणाला संपवतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद.